सरकारमध्ये जे सरकार आता 3 पक्षाचं चाललेलं आहे, ट्रिबल इंजन सरकार, हे इंजन एकमेकांच्या असलेल्या डबे एकमेकांना धडकतात. ते फक्त दिखावा आहे का? एकमेकांच्या बद्दलचा कुरघोडीचा प्रकार प्रचंड चालू आहे. परंतु माझा अभ्यास जो आहे हे फक्त निवडणुकीपुरतं दाखवलेलं चित्र आहे का? निवडणुकीपुरतं करायचं आणि परत सत्तेमध्ये जाण्यासाठी आणि सत्तेमध्ये टिकण्यासाठी परत सगळेजण एकत्र येतात, हे चित्र आम्ही पाहिलेलं आहे. म्हणून मला वाटतं अंतर्गत कुरघोडीचं हे ऑपरेशन आहे का, हे आता मित्रपक्षाचे प्रमुख असलेल्या ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्या मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला अपेक्षा आहे. मुख्यमंत्री स्वतःला ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन करतायत त्याच्यामध्ये त्यांची प्रतिमा आणि त्या सरकारची प्रतिमा खराब होत असेल तर जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. आणि मुख्यमंत्री सक्षमतेने निर्णय घेतात, धाडसाने निर्णय घेतात, मित्र जरी असला तरी निर्णय घेतात, हे दाखवण्याचं त्यांनी धाडस करावं. आमची मागणी तर असणार आहे, हमीभाव दिला तरी खाजगी व्यापारी ज्या पद्धतीने कमी दरामध्ये खरेदी करतायत त्याच्यावर आम्ही आवाज उठवला होता. अद्यापही निर्णय नाही. या अधिवेशनात आम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरणार. 76,000 कोटीचा सप्लिमेंटरी बजेट जेव्हा मंजुरीला येईल तेव्हा शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना मदत यावर 100% आम्ही आवाज उठवणार. या महाराष्ट्रामध्ये खून, दरोडे, बलात्कार हे सर्रास चालू आहे. भीती राहिलेली नाही. पोलीस हातबल आहे, कारण सरकारच्या लोकांचा इतका दबाव आहे. त्यामुळे मी काही केलं तरी माझ्या पाठीमागं कोणतरी बॉस आहे, म्हणून हे प्रकार घडतायत. संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर 1 वर्षानंतर सुद्धा एक आरोपी मिळत नसेल तर सरकारने खरं म्हटलं तर राजीनामा द्यायला पाहिजे. या अशा आरोपीला पकडायला जर कोण अधिकारी फेल होत असेल तर त्याचा ताबडतोब कारवाई करायला पाहिजे. 1 वर्षामध्ये जर आरोपी मिळत नसेल तर गृह खातं काय करतंय, पोलीस डिपार्टमेंट काय करतंय, हा प्रश्न उपस्थित राहतो. त्याचं कमी जास्त झालं तर त्याला काय म्हणजे कमी जास्त केलेलं आहे हे शोधणं सरकारचं काम आहे. अशी मागणी वारंवार होते, अद्यापही त्याचा शोध लागला नाही, हे दुर्दैव आहे. असं आहे की मागच्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने सरकार चालवलं गेलं, तिजोरी काढली गेली, त्या तिजोरीतून काय काय निघालं बाहेर मला माहिती आहे आणि ते केलं तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळे त्यांना आता फक्त लक्ष्मी दर्शनाशिवाय काही दिसत नसतं. त्यामुळे मला वाटतं कुठं शिस्त लावायचा प्रयत्न होत असेल तर तिथं त्यामध्ये ती अस्वस्थता होऊ शकते आणि तो वाद होत असाय. पण तेच सांगतात 1 तारखेला लक्ष्मी दर्शन होईल. आज ते दर्शन झालं असं मला वाटतं.